अजित पवार यांच्या घातपाताचा संशय। राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसोबत बैठक। डीजीसीएच्या अहवालावर आमदारांचे सवाल। म्हणजे हे इन्शुरन्सवाला फोन करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टन ने प्लेन ठोक दिया। मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं। 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचा बारामती विमानतळावर विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर सातत्यानं या अपघातावर सवाल उपस्थित होत आहे। हा अपघात नव्हे तर घातपात आहे असा संशय आमदार रोहित पवारांकडून व्यक्त करण्यात येतोय। रोहित पवारांच्या बरोबर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनीही या अपघातावर VSR कंपनीवर आणि DGCAच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले। या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एक मोठी घडामोड घडली आहे। राष्ट्रवादीच्या 20 आमदारांनी मुंबईतल्या देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। या बैठकीत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालावर चर्चा झाली। DGCAनं या विमान अपघाताविषयी सादर केलेल्या अहवालावर आमदारांनी अनेक शंका उपस्थित केल्या। तसंच या प्रकरणाचा अधिक सखोल तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी CBI चौकशीची मागणी करून देखील अजून का ती पूर्ण झाली नाही असा सवाल आमदारांनी केला। या प्रकरणाचा अधिक सखोल तपास व्हावा अशी मागणी आमदारांनी सुनेत्रा पवारांकडे केल्याचं कळतंय। यावेळी सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केली। तसंच अजित पवारांच्या अपघातानंतर मिळालेल्या काही वस्तूही त्यांनी आमदारांना दाखवल्या। त्यात अजित पवार यांची चप्पल आणि घड्याळाचा समावेश असल्याची माहिती मिळते। प्राथमिक अहवालावरती आमचं कोणाचं समाधान नाही, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत किंवा मतं मांडली जात आहेत त्याच्यासहित तपास परिपूर्ण पद्धतीचा त्या ठिकाणी व्हावा आणि लवकरात लवकर तो तपास राज्यातल्या देशाच्या जनतेसमोर यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे। अजित पवार यांच्या अपघातानंतर बरोबर महिनाभरानं 28 फेब्रुवारी रोजी AIBनं 20 पानांचा प्राथमिक अहवाल सादर केला। या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेत। ज्या अहवालात सांगण्यात आलं की लँडिंग वेळी दृश्यमानता 3000 मीटर इतकी होती। विमान झाडाला धडकल्यानंतर जमिनीवर कोसळलं। कॉकपिट आणि केबिनचा भाग पूर्ण जळाला। अपघातानंतर संपूर्ण विमान नष्ट झालं। उष्णतेमुळे दोन्ही रेकॉर्डर कितपत जळाले यावर डेटा सुरक्षितता अवलंबून आहे। डेटा पडताळणीसाठी विशेष तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे। फ्लाईट डेटा रेकॉर्डरचा डेटा AIBच्या लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डाच्या मदतीनं डाउनलोड झाला आहे। विमान उड्डाणापूर्वी दोन्ही पायलटची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट निगेटिव्ह होती। 26 जानेवारीला विमानाचा मुंबई ते सुरत आणि सुरत ते मुंबई असा प्रवास झाला। ही जी केस आहे हे दादा मोठे नेते असले तरी याच्यामध्ये कुठेतरी VSRला आणि DGCAच्या काही अधिकाऱ्यांना वाचवण्याचा आणि ॲरो नावाच्या कंपनीला आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न पूर्णपणे हा कुठं ना कुठेतरी सरकारतल्या काही नेत्यांचा तिथं सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। कुठेतरी ह्याच्यात काहीतरी काळं बेर आहे म्हणून FIR करून दिला जात नाही अशी कुठेतरी शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। ही चौकशी खूप आधी व्हायला पाहिजे होती। आज पण आमची मागणी आहे की VSRचे फक्त लेअर जेट 4 नाही पण सगळे जे त्यांचे विमानं आहेत ते ग्राउंडेड झाले पाहिजेत। त्यांच्या कंपनीच्या मालकावर आणि सगळे जे कंपनीतले संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। त्या विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते, मीडियाचे लोक जमले होते। ते कुणीही असं म्हणत नाही की तिथे काही झाडाला आदळलं वगैरे। त्याच्यामुळे मला सुद्धा आश्चर्य वाटलं कुठल्या झाडाला आदळलं। एकही मनुष्य तिथे असा भेटला नाही की तो बोलला की झाडाला आदळलं। कुणीतरी ते बघितलं असेल ना, मग कुठल्या तर ते झाडाचं नुकसान पण झालं असेल थोडंफार। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी म्हणून रोहित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली। तसंच राहुल गांधींची ही भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार आहेत। रोहित पवार या प्रकरणाचं सत्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असताना
अजितदादांच्या पक्षातून मात्र तसे प्रयत्न होताना दिसले नाहीत. अमोल मिटकरी वगळता या प्रश्नावर पक्षातील वरिष्ठ नेते भूमिका घेताना दिसत नाहीयेत. त्यामुळे अजितदादांच्या पक्षातील आमदार अस्वस्थ असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता तरी या प्रकरणाची सखोल चौकशी होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.